आकाशवाणी पुणे. राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी. पहिल्या दिवशी 58 उमेदवारी अर्ज दाखल. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान. पुणे महापालिकेसह राज्यातल्या 5 संस्थांना पुरस्कार. आणि गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली. मृतांमध्ये नक्षल्यांच्या 2 म्होरक्यांचा समावेश. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी राज्यातून 57 उमेदवारांचे 58 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जफर अली खान पठाण या अपक्ष उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागा वाटपाची चर्चा, उमेदवारी मिळालेल्यांचे प्रचार, तर दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश, अशा अनेक घडामोडी एकाच वेळी सर्वत्र सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी काल वाशी इथे झालेल्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला. रत्नागिरी जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवबंधन बांधून अजित यशवंतराव यांचं स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यात चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यानं देवळा नगरपंचायतीच्या 17 नगरसेवकांनी काल पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. भाजपचे माजी खासदार निलेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 45 आणि शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी काल रात्री घोषित करण्यात आली. महाविकास आघाडीतल्या शेतकरी कामगार पक्षानं काल रायगडमधील 4 उमेदवारांसह आपले 5 उमेदवार जाहीर केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकंदर 9 विभागांमध्ये 38 विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महापालिका विभागात राज्यातील पुणे महापालिकेला 3रा क्रमांक मिळाला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी काल हा पुरस्कार स्वीकारला. नागरी संस्थांच्या श्रेणीत पुण्यातल्याच बायफ विकास संशोधन फाउंडेशनला पहिला आणि नाशिकच्या युवामित्रला दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाणी वापर करणाऱ्या संघटनांच्या श्रेणीत बुलडाणा जिल्ह्यातल्या पेन टाकळी प्रकल्पाला पहिला, तर उद्योगांच्या श्रेणीत यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीला 3रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत 78% ग्रामीण घरांमध्ये नळाच्या पाण्याच्या जोडण्या उपलब्ध करून देण्यात आल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. या मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनात उल्लेखनीय परिणाम घडून आल्याचं त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर महापालिकेच्या पुढाकारानं यंदा नागपूरमध्ये स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टाकाऊ वस्तू जमा करून त्याचा पुन्हा कसा उपयोग करता येईल यासाठी देखील नियोजन केल्याचं चौधरी म्हणाले.
पर्टिक्युलरली आता जी दिवाळीच्या संदर्भामध्ये आपली घरगुती स्वच्छता आपण सगळेजण करतो, ते करत असताना जे वापरात नाहीयेत असे आयटम्स आपण बरेचदा डिस्कार्ड करतो. त्यामधले जे आयटम्स जे रिसायकलेबल आहेत अशा पद्धतीने जर त्याचं त्यांनी सेग्रिगेशन करून महानगरपालिकेला जर दिले तर महापालिकेने असे एक आम्ही डिसेंट्रलाइज स्वीकार केंद्र ठेवलेले आहेत. तिथे आम्हाला अपेक्षित असं आहे की जुने कपडे किंवा रद्दी रिसायकलेबल मटेरियल्स असणारं एखादं मेटलचं आहे किंवा फर्निचर आहे किंवा ई वेस्ट आहे, आम्ही त्याला स्वीकारणार आहोत तिकडे आणि मग त्याचं पुढे प्रॉपर प्रोसेसिंगसाठी आयदर त्या एजन्सीज आमच्यासाठी रेग्युलरली काम करत असतात त्यांच्याकडे दिलं जाईल किंवा वेगवेगळ्या एनजीओज आणि बचत गट आहे की जे याला पुढे रिसायकल करतील. विधानसभा निवडणुकीसाठी विविध जिल्ह्यांमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. मतदानाबाबत जागृती, सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था, प्रशिक्षण यांना वेग आला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमधल्या 30,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल मतदानाची शपथ घेतली. नागपूर विधानसभा मतदारसंघात भरारी पथक तयार करण्यात आलं आहे आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. धुळे जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाला निवडणूक खर्च निरीक्षक रामानाथन आर यांनी काल भेट दिली. पुणे जिल्ह्यात आंबेगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन अवसरी इथे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सी व्हिजिल अॅपवर 910 तक्रारी आल्या असून त्यापैकी 899 म्हणजे 99% तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू अशी 34 कोटी 62 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या 5ही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. त्यात नक्षल्यांच्या 2 मोठ्या म्होरक्यांचा समावेश असल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. भामरागड तालुक्यातील कोपरशी गावानजीकच्या जंगलात ही चकमक झाली. जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे 2 मोठे म्होरके काल ठार झाले. या दोघांवरही प्रत्येकी 16 लाख रुपयांचं बक्षीस होतं. काल ठार झालेल्या देवे उर्फ रीता, बसंत आणि सुखमती यांच्यावरही प्रत्येकी 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मुख्याध्यापक संघाचं 61वं राज्यस्तरीय अधिवेशन 28 आणि 29 डिसेंबर रोजी लातूरला होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या लातूरमध्ये झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात अनुवंशिक आजारांवरील उपचार आणि संशोधनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सिकलसेल, जन्मतः असलेला हायपोथायरॉइडिझम, बॅलेसेमिया यासह आवश्यक सर्व तपासण्या केल्या जातील. या योजनेसाठी निवड झालेलं ससून हे राज्यातलं पहिलं सरकारी रुग्णालय आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी म्हटलं आहे. तपासण्या, आजाराचं निदान, उपचार, संशोधन याबरोबरच या विभागात समुपदेशनही केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाला. कडा इथल्या महेश मंदिराच्या कळसाजवळच्या भागावर वीज पडल्यानं मंदिराच्या शिखराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात कालही विजांसह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यात आगामी 2 दिवस वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या परतीच्या पावसामुळे रत्नागिरीत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी. पहिल्या दिवशी 58 उमेदवारी अर्ज दाखल. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान. पुणे महापालिकेसह राज्यातल्या 5 संस्थांना पुरस्कार. आणि गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली. मृतांमध्ये नक्षल्यांच्या 2 म्होरक्यांचा समावेश.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.